ज्यावेळेस एखाद्या महिलेची निवड होते, बोली म्हणजे पैसा ठरवला जातो, रेट ठरले जातात आणि ज्यावेळेस खोलीत गेल्यानंतर जर का ती महिला म्हणत असेल की मला नाही करायचं, तर त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण होतो, वाद होतो, हाणामारी होते. एखादा मुलगा असतो की त्याला आपल्या आवडीनुसार मैत्रीण हवी असते, दिसायला छान पाहिजे, सुदृढ बांधा हवा असतो, गोरीपान हवी असते. तर तसं पण इथलं असंच गणित आहे. ते जे रेट असतात की एक शॉटचे म्हणजे 350 रुपये, 400 रुपये, 500 रुपये. तो कशाही पद्धतीचा असू दे, तो दारू पिलेला असू दे, ठेंगणा असू दे, उंचा असू दे, कशाही पद्धतीचा असला तरी त्या व्यक्तीला समोरची महिला ही छानच लागते, सुंदर लागते. शरीर देतीये ती, म्हणजे स्वतःच्या शरीराला ती त्रासही करून घेत असते, पण ह्याच्यात ती म्हणजे समाधानी पण नसती, पण पैशासाठी त्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. ती महिला 7व्या महिन्यात असली काय, 8व्या महिन्यात असली काय, 9व्या महिन्यात असली काय, ती धंद्यासाठी थांबते. पूर्णतः ज्यावेळेस बुधवार पेठेत येते हे तिने स्वतःनी मान्य केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. तर परत तुम्ही जर का त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियाला अपलोड करून तुम्हाला काय जगाला प्रेझेंट करायचं. ज्या सेक्स वर्कर महिला असतात तर यांच्यावरती पण बलात्कार होतात. म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या मर्जीशिवाय जर तिच्यासोबत सेक्स केला तर तो बलात्कारच मानला जातो. मग असं काही ज्या वेळेला घडतं तर सेक्स वर्कर वरती बलात्कार झाला ह्याला ऍक्सेप्टन्स आहे का? पोलीस त्या पद्धतीनं तक्रार नोंदवून घेतात, त्या पद्धतीने तपास करतात? दादा, मला तर असं वाटतं की आमच्या ताई पैसा घेत असला तरी तिच्यावरती रोजच बलात्कार होतो. मला आता एक सांगा की आता या भागामध्ये ज्या सेक्स वर्कर म्हणून महिला काम करतात तर त्यांना नाही म्हणण्याचा अधिकार असतो का? आणि त्यांना जर नाही म्हटलं तर त्या नाहीची किंमत किंवा त्याचा सन्मान राखला जातो का? अशा क्वचित घटना होतात की म्हणजे एखादा चांगला ग्राहक पण येतो. सगळेच ग्राहक काय मी वाईट म्हणणार नाही, पण ह्या भागामध्ये ज्या ताईच्या तोंडातनं कधी कधी ऐकतो की बाबा तो येतो, तो पैसा देतो, पण तो कधीच मला त्रास देत नाही. म्हणजे अशी केस, अशा घटना खूप कमी प्रमाणात आहे की म्हणजे तिची इच्छा नाहीये किंवा ती तर पैसे त्याच्याकडनं घेते, पण त्या माणसाची मानसिकता अशी असते की फक्त मला तिच्याशी बोलायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याबरोबर सेक्स ऍक्टिव्हिटी करायची नाहीये, म्हणून अशी लोक येतात. पण ते क्वचित अशा घटना आहेत की ज्या ताईंकडनं आम्हाला ऐकायला मिळतात. म्हणजे असं रोज रोज तर नाही ऐकत, पण कधीतरी एखादी घटना किंवा एखादी ताई म्हणते की ताई असं एक आलता बाबा ताई आणि त्यांनी आम्हाला पैसे दिलेत. काम तर त्यांनी केलं नाही माझ्या बरोबर, पण त्यांनी मला पैसे देऊन तो गेला. नाही, माझा मुद्दा वेगळा आहे की महिला आता समजा एखाद्या सेक्स वर्करला जर एखाद्या बरोबर सेक्स नाही करायचा तर ती नाही म्हणू शकते का? किंवा ती जर नाही म्हणत असेल तर त्याचा सन्मान राखला जातो का? मूळतः ज्यावेळेस पैसा देतो तर त्याची इच्छा हीच असणार आहे की बाबा मला तुझ्या बरोबर करायचं आहे. कारण की जो येणारा वर्ग आहे, कारण की ज्यावेळेस एखाद्या महिलेची निवड होते, बोली म्हणजे पैसा ठरवला जातो, रेट ठरले जातात आणि ज्यावेळेस खोलीत गेल्यानंतर जर का ती महिला म्हणत असेल की मला नाही करायचं, तर त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण होतो, वाद होतो, हाणामारी होते. तर असं होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो महिला ज्यावेळेस पैसे घेतात तर त्यावेळेस त्या गोष्टीला त्यांना ते तयार व्हावं लागतं. आणि काही भागांमध्ये असं पण होतं की म्हणजे रेट घेतला जातो आणि कधी कधी कस्टमरला ऍक्टिव्हिटी न करता पाठवूनही दिलं जातं. म्हणजे हाही प्रकार ह्या भागामध्ये दोन्ही बाजूनी होतात. म्हणजे एखाद्या महिलेला इच्छा नसली तरी तिला ते करावं लागतं, कारण की तिने पैसा घेतलेला असतो आणि समोरची व्यक्ती त्या मानसिकतेची नसते. 100तून एखाद्या केसमध्ये असं होत असतं की बाबा जर का ती बाई म्हणाली की मला नाही करायचं, कारण की सन्मान त्यावेळेस तो सन्मान राखला जातो. पण अशी घटना खूप कमी असतात. आता तुम्ही बोलताना रेटचा उल्लेख केला, तर या ठिकाणी ज्या व्यवसाय करतात महिला तर त्या स्वतःचा रेट कसा ठरवतात आणि मग त्यातून पण काही पुढे कोणाला कमिशन द्यावं लागतं का? किंवा मग एखादी महिला स्वतःची किंमत कशी ठरवते, ती किती असते? मूळतः म्हणजे एकदा जो ग्राहक वर्ग ह्या भागात येतो तर एकतर त्या व्यक्तीला जशी आपण भाजीपाला निवडतो, एखादी छान वस्तू निवडतो किंवा एखादा
मुलगा असतो की त्याला आपल्या आवडीनुसार मैत्रीण हवी असते, दिसायला छान पाहिजे, सुदृढ बांधा हवा असतो, गोरीपान हवी असते. तर तसं पण इथलं असंच गणित आहे की इथं येणाऱ्या ग्राहक वर्गाला तो कसाही दिसू दे, तो कशाही पद्धतीचा असू दे, तो दारू पिलेला असू दे, ठेंगणा असू दे, उंच असू दे, कशाही पद्धतीचा असला तरी त्या व्यक्तीला समोरची महिला ही छानच लागते, सुंदर लागते, देखणी लागते, कमी वयाची लागते. आणि जास्त करून पुरुषांचा जो कल असतो तो कमी वयाच्या मुलीवरती असतो. आणि ते जे रेट असतात की एक शॉटचे म्हणजे 350 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, म्हणजे आता ज्या महिला दिसण्यावरती डिपेंड असतात. पण कॉमन जर का एक रेट असतो की जो 300 ते 350 रुपये महिला घेतात. ज्या वयस्कर वगैरे आहेत ते 200, 150 अशा पद्धतीने पण म्हणजे त्यांचा धंदा होत नसल्यामुळे वयस्कर लोकांचा, त्यामुळे ते कमी किमतीमध्ये पण हा व्यवसाय करतात. पण जे तरुण महिला वर्ग आहे त्यांचं मात्र प्रॉपरली, म्हणजे एखादी ताई 500 रुपये घेते, एखादी 400 घेते, कोण 350 घेतं. तर एका टाइमचे म्हणजे एक सेक्स ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एका व्यक्तीकडनं ते 350 ते 500 रुपये कॉमन आकारले जातात. आणि जर का त्या ताईला असं तो ग्राहक म्हणत असेल की तुम्हाला म्हणजे नाही का, तू रात्रभर माझ्या बरोबर जर का तो थांबणार असेल तर त्यांचे मात्र मग 2000-3000 रुपये असतात. आणि रात्रभर ज्यावेळेस एखादी महिला एखाद्या कस्टमर बरोबर थांबते आणि जर का तो त्याच्यात दारू पिणारा असेल तर त्याचं व्यसनाचं प्रमाण सुद्धा आमच्या ताईंना लागतं. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ती सवय होऊन जाते त्या महिलेला, दारू पिऊन 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 पूर्ण शरीर म्हणजे तिचं खच्चीकरण होतं. आणि काही दिवसानंतर ज्यावेळेस व्यवसाय थांबतो त्यावेळेस तिला दारूची लत लागते. आणि हा मुद्दा मला आवर्जून या ठिकाणी असं सांगायचं की शरीर देती येते, म्हणजे स्वतःच्या शरीराला ती त्रासही करून घेत असते, पण ह्याच्यात ती म्हणजे समाधानी पण नसती. पण पैशासाठी त्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. आणि जर का तिने नाही केलं तर मग परत समाज किंवा जो ग्राहक वर्ग आहे तो तिला असंच म्हणतो की धंद्याला थांबली आहे तर मग जी नीड त्यांच्याकडनं हवी असते तीच पुरुषाला त्या बाईकडनं हवी असते. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना एक उल्लेख केला होता की ग्राहक आणि सेक्स वर्कर यांच्यामध्ये अनेकदा वाद होतात. त्यामधले काय प्रमुख कारण सांगता येतील का, नेमकं कशावरनं वाद होतात? आता या भागामध्ये असा काही भाग आहे त्याची मी नावं नाही घेऊ शकत, पण त्या ठिकाणच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे चौकीत पण त्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावरती आहे की त्या भागातल्या महिला आतमध्ये घेऊन जातात, रेट सांगतात आणि त्याला बसवत नाही. तर मग त्यांच्यामध्ये मग त्यांचं ते पूर्ण खिशा रिकामा करणं किंवा सोन्याच्या साखळीची चैन असणे ते काढून घेणं. मग आता ग्राहक खरा बोलतोय का ती बाई खरी बोलते ह्याच्यात खूप मोठा म्हणजे नाही का ट्विस्ट आहे. पण तरी सुद्धा ह्या गोष्टी आणि कसं होतं की ज्या ठिकाणी ज्या घटना अशा चुकीच्या पद्धतीने घडतात तर आपोआप तिथं ग्राहक वर्गाचा जाण्याचा कल मात्र कमी होतो. कारण की ह्या गोष्टींची तोंडी जाहिरात कुठं ना कुठं स्प्रेड होत असते की बाबा ह्या गल्लीत गेलात तर असं असं होऊ शकतं, तुम्ही ह्या गल्लीत जाऊ नका म्हणून. आणि ह्या ठिकाणी थोडंसं आणखीन या ताईंचा सुरक्षितेचा पण विषय खूप महत्वाचा येतो. हा व्यवसाय कुठलीही ताई आपण म्हणजे घरच्यांना माहिती नसतं की ती ताई हा व्यवसाय करते, पण ह्या ठिकाणी येणारा जो ग्राहक वर्ग आहे किंवा त्या व्यक्तीला हे कळणं खूप गरजेचं आहे. जर का आपण कुणाचं घर चालवू शकत नाही किंवा कुणाची उपजीविका साठी आपण प्रयत्न नाही करू शकत तर कुणाला म्हणजे नाही का ओपन त्यांचे चेहरे दाखवणंही चुकीचं आहे. कारण की आपण ती बाई जे करतीये ती पूर्णतः ज्यावेळेस बुधवार पेठेत येतीये हे तिने स्वतःनी मान्य केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. तर परत तुम्ही जर का त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियाला अपलोड करून तुम्हाला काय जगाला प्रेझेंट करायचं आहे. आणि मूळतः अशामुळे कितीतरी घरं तुटू शकतात. कारण की त्या महिलेवरती कितीतरी कुटुंब आधारित आहे. मी ह्या व्यवसायाला बढावा देत नाहीये, पण ह्या व्यवसायातून कितीतरी म्हणजे आजारपणात असलेल्या आई वडिलांचं त्या ताई लोक बघतात. एखाद्या ताईचा नवरा गंभीर आजारी असतो, तो पैसा ती त्याच्यावरती खर्च करत असते. मुलांच्या शिक्षणासाठी ती प्रयत्न करत असते. कारण की
ती जी काही जगत असते ना ती सगळं दुसऱ्यांसाठी जगत असते. तिचं स्वतःसाठी जगणं कुठंतरी राहून गेलेलं असतं आणि ते जगण्याची जी जिद्द तिची असते ती जिद्द पार शेवटपर्यंतच्या टप्प्यापर्यंत ती असते आणि मूळतः शिक्षण कमी असतं. आता कालच आमच्या भागामध्ये एक उदाहरण आहे की आता सध्या कसं झालं की पहिले पैसे देऊन म्हणजे पैसे दिले जायचे, पण आता सध्या काय झालं की सोशल मीडिया वाढलाय, वेगवेगळे सिस्टीम सुरू झालेले आहेत, गुगल पे, फोन पे ह्या पद्धती सुरू झालेल्या आहेत. पण आमच्या त्या ताई लोक आहेत तेवढ्या आता सुद्धा एवढ्या हुशार नाहीयेत की बाबा ती रक्कम त्यांना एवढी कळत नाहीये. आता काल एक घटना अशी आमच्या एरियामध्ये घडली की सलग 2 दिवसापासून एक ताईकडे एक कस्टमर येत होता आणि ऑनलाईन तो तिला पैसे 550 रुपये टाकतो असं म्हणायचा, पण त्यांनी 5.50 पैसे असे तिने तिच्या फोन पेला त्या ताईच्या फोन पेला पे करत होता आणि तिला जवळजवळ तो 4 ते 5 वेळा तिच्याकडे आला. प्रत्येक वेळेस तो तिच्या बरोबर सेक्स ऍक्टिव्हिटी करून जात होता. मग तिला थोडंसं कुठेतरी वाटलं की बाबा हा माणूस माझ्याकडे 2 दिवसापासून सारखा सारखा का येतोय. त्यावेळेस तिने ते जे फोन पे जे होतं ते आजूबाजूला थोडंसं दाखवलं. त्यावेळेस कळालं की तो म्हणजे 5 रुपयामध्ये तिच्या बरोबर ऍक्टिव्हिटी करून जात होता आणि तो सातत्याने तिच्याकडे येत होता. तर अशा बऱ्याच केसेस या भागात आता सध्या होतात की शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने महिलांना त्या गोष्टीची माहिती नसते. मला अजून एक विचारायचा प्रश्न की ज्या सेक्स वर्कर महिला असतात तर यांच्यावरती पण बलात्कार होतात, म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या मर्जीशिवाय जर तिच्यासोबत सेक्स केला तर तो बलात्कारच मानला जातो. मग असं काही ज्या वेळेला घडतं तर सेक्स वर्कर वरती बलात्कार झाला ह्याला ऍक्सेप्टन्स आहे का? पोलीस त्या पद्धतीनं तक्रार नोंदवून घेतात, त्या पद्धतीने तपास करतात? दादा मला तर असं वाटतं की आमच्या ताई पैसा घेत असला तरी तिच्यावरती रोजच बलात्कार होतो. कारण की जो ग्राहक ती करते तो तिच्याशी कशा पद्धतीने डील करत असेल त्या बंद खोलीत हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला त्या पद्धतीची इच्छा नसते. आता समजा कधी कधी असं होतं की त्या महिलेला ओरल सेक्स करण्यासाठी तो प्रवृत्त करत असतो, म्हणजे तिला ते हॅरेसमेंट करत असतो आणि तिला ते करायचं नसतं. कधी कधी असं असतं की पैसे जास्त देतो आणि कंडोम नसताना तू माझ्या बरोबर रिलेशनशिप ठेव, असंही होतं. आणि जो बलात्कार म्हणजे त्या महिलेला, जी महिला असते त्या व्यवसायामध्ये त्या बाईला भले तिची इच्छा नसताना सुद्धा ते करावं लागतं. म्हणजे तिची कधी कधी असं होतं की बाबा तिला कंटाळा आलेला असतो, थकवा आलेला असतो किंवा शारीरिक ती आजारी असते, पण पैशाची सूत्र जी असतात त्या पैशासाठी तिला ते करणं गरजेचं असतं. पण असं समोरच्या व्यक्तीने म्हणजे जो बलात्कार होतो म्हणजे जो इच्छेविरुद्ध असतो आणि तो इथं ह्या भागामध्ये नक्की होतो की इच्छा नसताना सुद्धा त्या महिलेवरती अशा म्हणजे गोष्टीला तिला बळी पडतेच ती. आणि आणखी एक आहे की आता बलात्काराचाच आपला विषय होता चालू, त्याच पुढचा एक विषय आहे की आता या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं या महिला गरोदर आहे, गर्भधारणा होणार आहे यांची, मग गरोदर असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीने फोर्स केला जातो का सेक्स करण्यासाठी, किंवा एक साधारणपणे कधीपर्यंत त्या महिला सेक्स करतात? हा विषय खूप महत्त्वपूर्ण आणि तो समाजापर्यंत कळणंही तितकंच गरजेचं आहे. साधारणतः ज्यावेळेस एखादी महिला गरोदर होते तर तिथं काहीतरी गोष्टी नियमित असतात किंवा त्याला काळजी घेणं खूप गरजेचे असते. पण ह्या भागामध्ये आपण जर का म्हणजे मी तर लहानपणापासून सर्रास आत्तापर्यंत असंच बघत आलेले की ती महिला 7व्या महिन्यात असली काय, 8व्या महिन्यात असली काय, 9व्या महिन्यात असली काय ती धंद्यासाठी थांबते. कारण की तिला उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा मिळवण्याचं एकच साधन असतं. कारण की जर का ती घरात बसली तर तिला पैसे कोण देणार, तिला किती दिवस पैसा प्रोव्हाइड करणार. आणि जो पैसा गरजेचा असतो म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी किंवा ते जे घर तिने भाड्याने घेतलेलं असतं ते घर भाड्यांनी च पैसा देण्यासाठी किंवा तिच्या दिवसाचा जो खर्च असतो, मग त्याच्यामध्ये खाणं पिणं आलं, जेवण आलं, चहा नाश्ता आला, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतोच. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती ह्या
म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत थांबते. म्हणजे ते स्वतः थांबते, स्वतः थांबते, फोर्स केला जात नाही. आणि पूर्वी जी सिस्टीम होती ती बदललेली आहे. म्हणजे जे आपण पिक्चर मध्ये बघत होतो की एखादी घर मालकीण असायची, तिच्यावरती म्हणजे ते सगळं ती जसं सांगेल त्या पद्धतीनेच तिने समोरच्या व्यक्तीने वागायचं. आता ते प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. कारण की आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एकतर ती महिला म्हणजे 50 मध्ये 50-50 मध्ये बसते. जर का एखाद्या 50% म्हणजे एखाद्या महिलेने जर का एखाद्या मॅनेजर कडनं किंवा घर मालकिनीकडनं जर का कर्ज घेतला असेल, तर येणारा जो ग्राहक वर्ग आहे, म्हणजे एखाद्या माणसांनी तिला 300 रुपये दिले, तर मग 300 रुपयामध्ये 150 रुपये त्यांच्या असतात, 150 तिच्या असतात. कधी कधी थोडं म्हणजे व्यवसायही थोडासा बदलत गेलेला आहे. आता काही महिला म्हणजे कुणाच्या अंडर मध्ये काम न करता स्वतःच्या सेल्फ म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती ते काम करायला लागलेले आहेत. मग ती छोटीशी खोली, ते 10 बाय 10ची खोली ते भाड्याने घेतात. त्याचं ते जवळजवळ 7 ते 8 हजार रुपये, म्हणजे एरिया जसा आहे तसं त्या भाडं असतं. जर का तुम्ही जुन्या पडक्या वाड्यांमध्ये वगैरे घर घेतलं भाड्याने, तर त्याला 7-8 हजार रुपये असतात. आणि बिल्डिंग सिस्टीम मध्ये जर का तुम्ही भाड्याने घेतलं, तर त्याला 10 ते 12 हजार रुपये पेड करावे लागतात त्या महिलेला. आणि त्या पद्धतीने तो व्यवसाय म्हणजे ती स्वतः जो काय कमवते ते स्वतःच्या बेसवरती असतं. आणि कधी कधी असाही व्यवसाय होतो की महिला ह्या भागात राहत नसतात, त्या दुसऱ्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन पुणे शहरातल्या वेगवेगळ्या एरियामध्ये काही महिला असं राहतात की जे त्यांच्या बरोबर त्यांचा नवरा म्हणजे मित्र म्हणावं, त्याला मित्रच म्हणू शकतो आपण, नवरा म्हणता नाही येणार, पार्टनर, की ज्या पार्टनर बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी घर भाड्याने घेतलेलं असतं की दिवसभर त्याच्या बरोबर राहायचं किंवा रात्री त्याच्या बरोबर राहायचं आणि दिवसा ह्या व्यवसायात यायचं. म्हणजे हा व्यवसाय 24 चालणारा आहे. कारण की जसं दवाखाना 24 तास असतो, तसं हा पण व्यवसाय माणसाला जेव्हा वाटेल गरज असेल तर म्हणजे असं इथं धंद्याला मर्यादा नाहीये किंवा धंदा बंद होत नाही. 24 तास आमची बुधवार पेठ ही चालूच असते. आता मग हे 24 तास उघडे असते बुधवार पेठ. आता या भागामध्ये ज्या महिला आहेत, तर त्या मग महिला असं सणवार उत्सव असं साजरं करतात? काय उत्सव करतात, काय सण करतात? या ठिकाणी निश्चितच सण साजरे केले जातात, तेवढाच उत्साह असतो. आणि नवरात्र ही खूप मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते. जर का आपण कलकत्त्यामध्ये जी देवीची मूर्ती आपण साकारतो, तर ती या देवीच्या मूर्तीला म्हणजे बुधवार म्हणजे रेड लाईट एरियातल्या घरातली माती घेऊन मातीपासून ती मूर्ती केली जाते. आणि आज सुद्धा ह्या भागामध्ये जर का तुम्ही असं ज्यावेळेस आपण एरिया फिरलो किंवा तिथे एक कालिका मातेचा फोटो दिसतो, प्रत्येक दाराच्या बाहेर एक कालिका मातेचा फोटो दिसतो. कारण की देवीवरती त्यांची श्रद्धा अफार असते. आणि घराला म्हणजे नाही का वाईट नजरेपासून टाळावं किंवा धंदा पाणी कुणी बांधून ठेवू नये किंवा धंद्याला नजर लागू नये, यासाठी पहिलीच एंट्री ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्हाला एक कालिका माता फोटो दिसतं. आणि त्या देवीची पूजा अर्चा रोज सकाळ संध्याकाळ खूप मोठ्या प्रमाणावरती केली जाते. आणि नवरात्र सारखा उत्सवामध्ये नवरात्रमध्ये देवीची आरती करण्यासाठी महिला घर मालकिनी असतील किंवा महिला वर्ग असेल त्या एकत्रित येतात. गणपती उत्सव साजरा केला जातो, दिवाळी सारखा उत्सव साजरा केला जातो. भले त्या दिवाळीच्या उत्सवामध्ये घरामध्ये फराळ वगैरे नाही केला तरी दिवाळी हा सण फटाके उडवणं, त्याचबरोबर आता रमजान ईद सारखा रमजान ईद आलाय, तर ते रमजान ईद पण या ठिकाणी साजरी केली जाते. उपवास करतात महिला इथला, मुस्लिम असतील? हो, मुस्लिम महिला असल्या तर त्या उपवास करतात, नमाज पठण करतात. तर त्याचबरोबर रोजा सोडण्याची जी वेळ असते ती पाळली जाते. म्हणजे ज्यावेळेस रमजान मधल्या म्हणजे मुस्लिम महिला वर्ग जो ह्या भागात आहे ते प्रॉपरली त्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण काळजी घेऊन सगळे गोष्टी करतात. आणि ह्या भागामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावरती साजरा होतो. काही लोकांकडनं महाआरतीचं म्हणजे आयोजन केलं जातं. तर वेगवेगळ्या मंडळांचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सहभाग असतो. मंडळ त्यांना सहभागी करून घेतात आणि अशा पद्धतीने एकमेकांना बांधून ठेवून इथं सण साजरे होतात. आता मला आता एक आठवला प्रश्न की आता एक
कुठलीही महिला ज्यावेळेस अशा पद्धतीचं काम करते तर त्यावेळेस तिच्या मनामध्ये एक असतं की आपण जो व्यवसाय करतोय तर त्याच्याबद्दल आपल्या मुलांना, जे आपली मुलं आहेत तर त्यांना फार काही याच्याबद्दल माहिती असू नये किंवा त्यांनी याच्यामध्ये येऊ नये असंही वाटत असतं काहींना. तर मग हे जे भावनिक द्वंद्व आहे या दोघांमधलं, लहान मूल आणि आई, कारण मुलाला पण ती क्युरिओसिटी असते की हे काय चाललंय किंवा आजूबाजूला काय घडतंय हे त्याच्याबद्दल त्याला क्युरिओसिटी असते. समाजामध्ये त्याला अशा पद्धतीने टॉन्ट मारले जातात, मग त्यामुळे त्यालाही ही क्युरिओसिटी असते की आई नेमकी आपली काय करते आणि आईला ते लपवून ठेवायचं. मग हे जे द्वंद्व आहे आई आणि मुलामध्ये भावनिक स्वरूपाचं, हे लपवून ठेवण्यासाठीची जी धडपड असते ती कशा पद्धतीने असते? मूळतः आईकडनं आपल्या कुटुंबालाच, म्हणजे जी महिला ह्या व्यवसायात आहे तिला तिच्या आजूबाजू, मूल नंतर येतं पण आजूबाजूला जे तिचं जे एक प्रपंच तयार झालेला आहे किंवा कुटुंबाचं एक जाळं असतं, त्या लोकांना पण तिला हा व्यवसाय मी करते म्हणून सांगायचं नसतं. कारण की हा व्यवसायाचा जो दर्जा आहे तो एकदम खालच्या लेवलचा आहे. जसं आता एखादी नर्स असेल तर ती अभिमानाने सांगू शकते की मी नर्स आहे, मी डॉक्टर आहे, मी सोशल वर्कर आहे, मी पत्रकार आहे. पण अभिमानाने हा विषय सांगताच येत नाही की मी सेक्स वर्कर आहे म्हणून. आणि सेक्स वर्कर हा शब्दच ज्यावेळेस येतो किंवा ज्यावेळेस एखादी महिला हा व्यवसाय करते म्हटलं तरी समोरची जी नजर असते ती अगदी, म्हणजे त्या बाईकडे बघण्याची जी नजर असते ती चुकीचीच होते. बरोबर. म्हणजे ती व्यक्ती, समाज हा विचार नाही करत की त्या व्यवसायात ती आली कशी, अडकली कशी, तिचा प्रॉब्लेम काय होता, त्यावेळेस समाजाने तिला लीड रोल मध्ये सपोर्ट केला का, त्यावेळेस समाज तो विचार नाही करत. पण ती व्यवसाय करते ना, ती धंदा करते ना, तर ती चुकीचीच बाई. बरोबर. म्हणजे तिला तो अजिबात दर्जा दिला जात नाही. आणि त्याच्यामध्ये तिचं आता मुलांचं कसं होतं की मूळतः जी लहान लेकरं त्यांच्या बरोबर असतात तर त्यांना सुद्धा, आणि कुठल्याही मुलाला, आता मध्ये एक उदाहरण जस्ट आत्ताच सांगते मी तुम्हाला. एक ताई होत्या, त्या ताईंचा मृत्यू झाला. खडकीला त्या राहायच्या, म्हणजे त्या खूप वर्षापासून या बिझनेस मध्ये होत्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या काही दिवसानंतर त्यांनी एका ठिकाणी कामाला लागल्या. ते काम करत असताना त्या आजारी पडल्या आणि त्या गल्लीमध्येच त्या आजारपणात, म्हणजे कमरेपासून सगळा भालचा भाग त्यांचा पूर्ण हे झाला होता. आणि जोपर्यंत ऍडमिट करण्याची वेळ आली तोपर्यंत त्या गेल्या होत्या. आणि त्या लगेच त्या घरमालकांनी तिचं प्रेत रस्त्यावरती टाकलं होतं. म्हणजे ती घटना मी कधीच विसरू नाही शकत. आणि मग नंतर ती रीतसर आम्ही जे काही कारवाई करायची होती त्या बॉडीवरती आम्ही ते करत होतो. पण आम्हाला असं कळालं होतं की तिची मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. आणि मग आम्ही त्यांना कॉल केला तर त्या मुलांनी नकार दिला की आमची आई असं घाणेरडं काम करत होती ना, तर आम्हाला तिच्याशी काय घेणं देणं नाहीये. म्हणजे लोकांना तिचा पैसा महत्वाचा आहे पण तिचा व्यवसाय म्हणजे व्यवसायाला ते स्वीकारत नाही. म्हणजे पैसा स्वीकारायचा पण ती माणूस म्हणून लोक समाज स्वीकारण्यासाठी, म्हणजे आपली समाज, म्हणजे समाजच म्हणताय नाही, स्वीकारण्याची मानसिकताच नाही. पण आता हे जे तुम्ही सांगताय आणि आणखीन एक म्हणजे घटना अशी होते की म्हणजे त्याचं एक उदाहरण माझ्याकडे आहे की आता एक मुलगी होती, साधारणतः 10 वर्षाची मुलगी होती. ती त्या महिलेसोबत ती मुलगी राहायची. तर तिचा जो माणूस होता, आपण समाज तर नंतर म्हणतोय, पण ज्या माणसाबरोबर ती आयुष्य घालवण्यासाठी त्या मित्रावरती सगळं पैसा खर्च करतीये आणि त्यांनी मला स्वीकारावं आणि माझ्या मुलीला स्वीकारावं म्हणून ज्यावेळेस ते एकत्रित राहतात तर एक वडिलाच्या भूमिकेमध्ये जर का ती मुलगी त्या माणसाला बघत असेल तर त्या वडिलांची भूमिका खालच्या लेवलची असते. म्हणजे तो माणूस नीच पातळीवरती जातो आणि त्या मुलीला घाणेरडे व्हिडिओज दाखवले जातात. आता हा विषय कधी ओपन झाला की ज्यावेळेस आम्ही गुड टच बॅड टचचे विषय ह्या भागामध्ये घेतो तर आम्हाला तो विषय कळाला. आणि तो विषय कळाल्यानंतर आम्हाला त्या केसवरती काम केल्यानंतर त्या महिलेला सांगितलं की बाबा तू त्या माणसापासून एकतर सावध राहा, नाहीतर तुझ्या मुलीला इकडनं हॉस्टेलमध्ये बाहेर ठेव. आणि आता आम्ही शक्यतो प्रयत्न असाच करतो की हा व्यवसाय कसा असतो की हा व्यवसाय
डोळ्याला दिसत असतो, काहीतरी वेगळं होत असताना ते कळत असतं, ते लहानपणापासूनच कळत असतं काहीतरी चुकीचं आहे म्हणून. किंवा म्हणजे आता आपल्याला सुद्धा भरपूर म्हणजे मला माझ्या लहानपणी प्रश्न पडायचे की बाबा एवढा महिला वर्ग इथं का थांबतात, एवढा मेकअप का करतात, म्हणजे कुठलंही. आणि आताची तर मुलं सोशल मीडियामुळे खूप फास्ट झालेली आहेत, त्यांना सगळ्याच गोष्टी खूप लवकर कळायला लागलेल्या आहेत. पूर्वी असं एक प्रकार होता की जोपर्यंत आपण येत नव्हतो तोपर्यंत बुधवार पेठ कळत नव्हती, पण आता असं झालंय व्हिडिओज वगैरे म्हणजे सोशल मीडिया इतका त्याचा बदल झालेला आहे की खूप लहान आजान वयात मुलांना सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. आणि मला आता एक विचारायचं आहे की मग आता हे तुम्ही सगळी उदाहरणं सांगताय, पण यातनं बाहेर पडून काही स्टेबल झालेल्या महिला असतील? हो, काही महिला या व्यवसायातून बाहेर पडलेल्या आहेत, चांगला म्हणजे त्या स्वतः या म्हणजे ते मोजक्याच आहेत, म्हणजे असं आपण खूप महिला नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी काही महिला की ज्यावेळेस वय थांबतं, धंदा थांबतो, तर त्या सोर्सेस शोधत असतात की चांगलं काम कुठंतरी मिळावं, व्यवस्थित काम त्यांना करता यावं, म्हणून त्या बाहेर पडतात. कोण ह्याच एरियामध्ये भाजी वगैरे तयार करून हे व्यवसाय करतात. काही महिला त्यांच्याच घरामध्ये फरशी पुसण्याचं, त्यांना ज्या तरुण मुली असतात त्यांचे कपडे धुवून देण्याचं किंवा मग त्यांचा स्वयंपाक करून देण्याचं काम ती लोक ह्या भागामध्ये करतात. म्हणजे अशा पद्धतीने ह्या भागात अशा गोष्टी एकतर ह्याच एरियामध्ये राहून 4 पैसे आपल्याला स्वतः मिळावे म्हणून सुद्धा इथल्या ताई लोक काम करत असतात. कधी कधी थोडस जर का चांगला सपोर्ट भेटला तर त्या ह्या गल्लीच्या बाहेर जाऊन पण काम करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मुळतः शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने त्यांना जशा पद्धतीचं काम पाहिजे त्या पद्धतीची जर का कामं मिळाली तर खूप छान होऊ शकतं. आता स्वच्छ म्हणजे पुणे महानगरपालिका स्वच्छ कडनं जसं काम ह्या भागामध्ये चालतंय की आता सध्या जवळजवळ 25-30 ताई लोक हे काम स्वच्छचं काम ह्या भागामध्ये चालू आहे की ज्या अगोदर ह्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या आणि आता हे ह्याच भागामध्ये काम करतात. तर ह्या पद्धतीने जर का त्यांना त्यांच्या पद्धतीची रक्कम मिळाली तर ते निश्चितच या व्यवसायातनं बाहेर पडू शकतात. आता एक शेवटचा प्रश्न आहे की अनेक याच्यावरनं वादविवाद होतात, चर्चा होते, न्यायालयात जात आहे प्रकरण, अनेक राजकीय नेते मंडळी हा उपस्थित करतात प्रश्न, समाजसेवक उपस्थित करतात की हा व्यवसाय लिगल करावा अशी मागणी होत असते. तर तुम्हाला काय वाटतं, हा व्यवसाय लिगल व्हावा का, झाला तर फायदे तोटे काय असतात? हा जर का व्यवसाय लिगल झाला तर फायदे चांगले असतात. जर का आपण बाहेरच्या देशात बघितलं तर ह्या व्यवसायाला एक दर्जा दिलेला आहे, म्हणजे त्यांची जी वेळ ठरलेली असते, त्यांना विमा पॉलिसी असते, त्यांना काही म्हणजे सुरक्षिततेच्या वातावरणात ताई लोक बाहेरच्या आहेत आणि त्यांना त्याचा एक म्हणजे अगदी रिस्पेक्ट आहे ह्या व्यवसायामध्ये. म्हणजे कुणी वाईट नजरेने त्यांना बघत नाही, म्हणजे अक्षरशः नवरा सुद्धा त्या बाईला त्या ठिकाणी आणून सोडतो की बाबा तू हा व्यवसाय कर म्हणून. आणि हिथं कसं आहे आपल्या ह्याच्यामध्ये की लपून छपून म्हणजे कुणाला माहिती नाही पडावं म्हणून अशा गोष्टी केल्या जातात. तर जर का कायद्याच्या चौकटीत हा व्यवसाय झाला तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. पण आपली जी भारतीय संस्कृती आहे किंवा आपण ज्या संस्कृतीमध्ये लहानाचे मोठे झालेलो आहोत त्यामुळे ह्या व्यवसायाला कायद्याची चौकट जर का दिली तर ती मान्य होऊ शकत नाही. त्यामुळे ती आणि लोक स्वतः कुठली महिला, कारण की जे सिग्मा किंवा जे वैचारिकता बसलेली आहे मग ती त्या महिलेची पण असो तर तिच्या डोक्यात हेच असतं की मी चुकीचा व्यवसाय करते. म्हणजे कधी कधी हे सांगावं लागतं की बाबा हा जो व्यवसाय करताय तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करताय, तर मग तुम्ही स्वतःला जर का तुच्छ मानत असाल तर मग समाज तुम्हाला का नाही मानणार. मग ह्याची मानसिकता त्यांची बदलावी लागते, त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागतं. आणि आता सध्या सुप्रीम कोर्टाने जो एक निर्णय ताई लोकांच्या बाबतीत दिलेला त्या निर्णयाचा खूप छान इफेक्ट झाला की पूर्वी ह्या भागामध्ये इथल्या ताई लोकांना डॉक्युमेंट्सचा अभाव येत होता, पण आता त्यांना त्यांचे कागदपत्र हक्काचे मिळतात आहेत की जे महत्वाचं रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, ही सगळी कागदपत्र त्यांना भेटतात आहेत. आणि खूप वर्षानुवर्ष इथल्या भागातल्या ताई लोक विविध योजनेपासून वंचित राहत होत्या की त्यांना कागदाचा अभाव असल्या कारणाने त्यांना कुठलीही कागदपत्र नसल्या कारणाने कुठल्याच योजनेत ते बसत नव्हत्या. आपण उज्ज्वला योजना ऐकली की पूर्ण भारतामध्ये त्याचा खूप मोठा गाजावाजा झाला, पण आमच्या
बुधवार पेठेतल्या किती ताईंना उज्ज्वला गॅसचे कनेक्शन मिळाले? नाही मिळाले. बरं. कारण की कागदपत्रांचा अभाव, कास्ट जातीचा दाखला लागत होता, ते नाहीये. आणि मूळतः कसं असतं की ह्यांचं जीवन, दैनंदिन जीवन जेवढं सोपं वाटतं, सहज वाटतं, तेवढं नाहीये. मला ना याच्याविषयी एक प्रश्न मागाशीच विचारायचा पण तो राहिला की आता ह्या व्यवसायामध्ये ज्या महिला काम करतायत, म्हणजे सेक्स वर्कर्स आहेत, त्यांना प्रमुख कुठले आजार आता सध्या होतात? कारण मागे HIV-च्या वेळेला खूप त्याचा जनजागृती झाली, पण आता सध्या असं कुठले आजार आहेत की जे फेस करतायत? हा, म्हणजे आता सध्या कसं होतंय दादा, म्हणजे ह्या भागामध्ये जर का आपण आरोग्याचा विषय घेतला तर आरोग्याचे भरपूर प्रश्न होतात आणि जवळपास 24 तासाचा दवाखाना ह्या भागात नाहीये. आता होईल काही दिवसानंतर, खूप चांगली गोष्ट या ठिकाणी घडणार आहे की म्हणजे ह्या ठिकाणी जी सुविधा त्यांना पाहिजे होती ती मिळणार आहे त्यांच्यासाठी. पण आरोग्याच्या बाबतीत व्यसन मोठ्या प्रमाणावरती आहे. व्यसनामुळे मग मानसिकता जो आजार असतो, डिप्रेशन, मग त्याच्यामुळे मग ते सिगरेट ओढणं, गुटखा खाणं, दारू पिणं, ह्या आजारांमुळे निश्चितच त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो. दारूचं व्यसन मोठ्या प्रमाणावरती झालं तर त्यांचं लिव्हर खराब होतं आणि लिव्हर खराब झाल्यामुळे पोटामध्ये पाणी होणं हे मोठ्या प्रमाणात. आता जर का ज्या ताईंचा मृत्यूची डेड बॉडी मी केली, त्याच्यात बऱ्याच केसेस ह्याच होत्या. आता मध्ये 4 दिवसापूर्वीची घटना, 4 का 5 दिवसापूर्वीची घटना होती. 23 फेब्रुवारी 2025 त्या दिवशी एक घटना अशी घडली होती की मी बाहेर होते आणि मला बरोबर 7:30-8 ला एक कॉल आला की बाबा नाही का एका ताईच्या तोंडातनं रक्त निघतंय, नाकातोंडातनं रक्त निघतंय आणि तुम्ही लवकर या, तिला ऍडमिट करायचंय. मी ज्या ठिकाणी होते, मी कमला नेहरू हॉस्पिटलला गेलेले होते एका वेगळ्या केसमध्ये त्या ठिकाणी. तर मी तिकडनं 108 ला कॉल केला, त्या 108 पण ह्या ठिकाणी आली. जोपर्यंत आम्ही तिच्यापर्यंत पोहोचलो तोचपर्यंत ती गेलेली होती. कारण की ती भरपूर वेळ त्या असह्य वेदना सहन करत होती. पण 108 ला कॉल करण्याची पण लोकांना भीती वाटत असते की बाबा आपण कसं करायचा कॉल, मग आम्हाला त्रास होईल का. तर म्हणजे ह्या भागामध्ये जर का आपण बघितलं तर पिवळी कावीळ, लिव्हर खराब होणं, त्याचबरोबर मानसिकतेच्या डिप्रेशन मध्ये राहून म्हणजे म्हणजे नाही का मृत्यूसाठी प्रयत्न करणं, म्हणजे आत्महत्येसाठी, तर तो प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सरचं प्रमाण आता मध्ये आम्ही 50 महिन्याच्या पाठीमाग जवळजवळ 3 ते 4 लोकांना हा आजार झालेला होता. या भागामध्ये जर का आपण विचार केला तर जसं लिव्हर खराब होण्याचा इश्यू आहे, पिवळी कावीळ होते, त्याचबरोबर अशक्तपणा जास्त असतो कारण की व्यवस्थित दैनंदिन जीवनात त्यांचा आहार व्यवस्थित नसतो. त्याचबरोबर गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण आहे, असं नाहीये की नाहीये, पण गर्भाशयाच्या पिशवीची तपासणी करण्यासाठी महिला घाबरत असतात आणि सलग 3 वर्षानंतर ती तपासणी करायची असते. आणि ज्यांना आहे त्या मान्य करायला तयार नसतात की मला तो आजार झालेला आहे म्हणून. ज्यावेळेस ती रोगप्रतिकार शक्ती कुठेतरी कमी होते त्यावेळेस मग ते एक्सेप्ट केलं जातं, पण तोचपर्यंत खूप वेळ निघून जातो. चेस्ट कॅन्सरचे पण आता मध्यंतरी जवळजवळ या भागामध्ये 4 ते 5 प्रकरण आम्हाला, ब्रेस्ट कॅन्सर, तर ब्रेस्ट कॅन्सरचे पण आम्ही जवळजवळ 4 ते 5 प्रकरण ह्या भागात आम्ही हे केले होते. मूळव्याधाचा प्रश्न येतो कारण की व्यवस्थित आहार नसल्यामुळे, झोप नसल्या कारणाने, त्यामुळे त्यांचा मूळव्याधाचे ऑपरेशन वगैरे पण होतात. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त विचार केल्यामुळे, जेवण व्यवस्थित न केल्यामुळे टीबीचंही प्रमाण ह्या भागामध्ये आहे. त्याचबरोबर ह्या भागामध्ये एकटेपणा हा पण आता म्हणजे हा आजार म्हणता येणार नाही, पण एकटेपणा पण हा एक म्हणजे मी तर म्हणू शकते की खूप लोक असतात अवतीभोवती, पण आपलं
म्हणणारा व्यक्ती कुणी नसतो किंवा त्याला आपल्या गोष्टी शेअरिंग करणाऱ्या व्यक्ती कुणी नसल्या कारणाने सुद्धा त्या गोष्टीमुळे सुद्धा एक मानसिक ताण निर्माण होऊन वेगळ्या विषयाकडे ती ताई जात असते आणि वेगवेगळ्या आजाराने त्रस्त असली तरी तिची जिद्द ती सोडत नसते, जगण्याची तिची उम्मीद असते. आणि आता सध्या HIV सारख्या गंभीर आजारातून ह्या ताई लोक स्वतःची काळजी घेतात आहेत, कारण की कुठलाही कस्टमर कितीही पैसे पेड जर का करत असला तरी त्या कोंडोमच्या शिवाय ते रिलेशन ठेवत नाहीयेत. त्यामुळे हा एक प्लस पॉइंट आहे या भागात. आता तुमची जी संस्था आहे ती प्रामुख्याने काय काम करते या भागामध्ये? माझी अलका फाउंडेशन म्हणून संस्था आहे आणि मी त्या संस्थेची सदस्य म्हणून कामकाज बघत आहे. ह्या भागामध्ये बरेच प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी आपल्याला गिफ्ट देत असतं आणि आपण खूप आनंदी होतो, पण ह्या भागामध्ये असं गिफ्ट देणारी व्यक्ती नाहीये. ह्याच ताई लोक दुसऱ्यांना देतात, पण स्वतःला त्यांना आनंद होईल अशी वस्तू त्यांना पण मिळणं खूप महत्वाची असते. आणि जसं HIV बाधित असतील त्यांना रेशन किट वगैरे तर न्यूट्रिशन मिळणं खूप अत्यंत गरजेचं आहेच, पण त्याचबरोबर ज्या वयस्कर लोक असतात तर त्यांचा धंदा पाणी कमी झाल्या कारणाने त्यांचं आयुष्याचं जे बरेच प्रश्न येतात की सगळ्याच ताईंकडे काही रेशन कार्ड नाहीयेत, कारण की काही लोक इथले कागदपत्र करतात तर काही लोक नाही करत, कारण की त्यांना एक भीती असते की बाबा मला बुधवार पेठेची आयडेंटिफिकेशन नको आहे. तर म्हणून आपल्या संस्थेअंतर्गत आपण साधारणतः लोकांना साहित्य वाटपाचं काम करतो. वेगवेगळे ऑर्गनायझेशन आम्हाला सपोर्ट करतात. मग त्याच्यामध्ये साडी वाटप असेल, रेशन किट असेल, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असेल, अशा विविध स्वरूपात जे काही साहित्य येतं. आणि आपला प्रोटोकॉल हाच आहे की तुम्ही एकदा या बुधवार पेठेत या, आवर्जून बुधवार पेठेला बघा आणि जो डोक्यात विचार चाललेला आहे की म्हणजे बुधवार पेठ ही म्हणजे ज्या महिला इथं थांबतात किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला चुकीच्या आहेत, हा जो लोक संबोधतात, तर हा थोड्याशा विषयातून बाहेर पडावं. इथं सुद्धा माणसासारखी माणसं राहतात आणि त्यांना समजून घ्यावं. तुमचे वाढदिवस असतील, तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्या ठिकाणी येऊन त्यांना मदत करायची आहे, तर नक्कीच आवर्जून ह्या ठिकाणी या आणि इथल्या ताई लोकांना मदत करा. तुम्हाला संपर्क कसा करायचा? माझा नंबर आहे 7774050635 आणि माझा दुसरा नंबर आहे 9637105899. ह्या कॉलवरती तुम्ही मला कॉल करू शकता आणि जे काय तुम्हाला मदत ह्या भागामध्ये द्यायची असेल तर ती मदत स्वतः येऊन तुम्ही देऊ शकता, वेगवेगळ्या साहित्य स्वरूपात देऊ शकता आणि त्या गोष्टीचा एक आनंद तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी घेऊ शकता. ताई धन्यवाद. अतिशय महत्त्वाची अशी बुधवार पेठ आणि याच्याबद्दलची जी बुधवार पेठ इथं चालणारा व्यवसाय याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीचे आपण आणखी काही मुलाखती घेणार आहोत आणि हा व्यवसाय आणि या संदर्भातले असेच अनेक जे प्रश्न आहेत तर यावरती देखील आपलं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून निश्चितपणे सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला आम्हाला पेजला फॉलो करा, लाईक करा. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.